त्यांनी व्यासपीठासमोर यायचं आहे. प्रथमोस्तव बाबाजींच्या पालखीचं पूजन, स्वामीजींचं पूजन, परमपूज्य स्वामी संदीप गिरजी महाराजांचं पूजन आणि उपस्थित संत वृंदांचं पूजन करून घ्यायचं. गुरु पूजनाला आज जाऊ चला, सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. गुरु पूजनाला आज जाऊ चला, आरती घेऊन ओवाळाया जाऊ, आरती घेऊन त्यानंतर ओवाळाया जाऊ. बाबाजींचंही पूजन इथं भक्त मंडळाच्या वतीने संपन्न होत आहे. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. परमपूज्य स्वामी संदीप गिरजी महाराज यांचंही पूजन संपन्न होत आहे. सर्वांनी त्यांचंही टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. शरण में आए हम तुम्हारे, शरण में आए हम तुम्हारे, दया करो रे दयालु भगवन, दया करो रे. शरण में सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. बाबाजींचं पूजन पुनरुप एकदा संपन्न होत आहे. परमपूज्य स्वामी संत गिरजी महाराज यांचं पूजन संपन्न होत आहे. वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं स्वागत करायचं. जो तुमको दासा जो तुमको स्वामी तो हमने दासा, शरण में आए व्यासपीठासमोर यायचं आहे. बाबाजीच्या हस्ते शाला श्रीफळ त्यांना मिळेल. जनार्दन देवा करतो मी सेवा, काय मागते मागू, काय मागते मागू देवा, काय आपल्याला 2 मिनिटं आशीर्वाद देतील. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात बाबांचंही स्वागत करायचं आहे. नमः पार्वते पते हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्ता 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 लक्ष्मीरंजन जनार्दन स्वामी महाराज की जय. रामेश्वर भगवान की जय. सब संतन की जय. सनातन धर्म की जय.
निष्काम कर्मयोगी गुरुमाऊली सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज परमपूज्य बाबाजींच्या कृपाशीर्वादानं आपल्या भगवान रामेश्वर महादेव मंदिराच्या या प्रांगणामध्ये प्रत्येक महिन्याला होणारा पौर्णिमेच्या निमित्तानं गेली अनेक वर्षी परंपरा आपल्या स्थानावर सुरू आहे आणि त्या विशेष म्हणजे आज जी वटपौर्णिमा आज मोठा सण आज साजरा झाला त्या निमित्तानं आज या ठिकाणी आमचे जुने आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष महामंडलेश्वर सर्वांना सुपरिचित असलेले आपले सर्वांचे आदरस्थान श्रद्धास्थान परमवंदनीय परमादरणीय परमश्रद्धेय परमपूज्य स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून आपण हा सोहळा आपण दर महिन्याला साजरा करतो. आज दुपारी महाराज नगरसूला कार्यक्रम करून आलेत, थोडे येवल्याला थांबले होते आणि आज त्या निमित्ताने येणं झालं. विशेष म्हणजे हा पौर्णिमेचा सत्संग किंवा हा सोहळा त्याचं महत्त्व महाराजांच्या वाणीतून आपण प्रत्येक वेळा ऐकत असतात आणि त्यामध्ये आज सर्व माहिती सत्यवान सावित्रीची जी कथा आपण ऐकलेली आहे की त्या निमित्तानं ज्या सावित्रीनं केवळ आपल्या पावित्र्यानं आपल्या व्रतानं भगवान यमाला सुद्धा पराजित केलं असा हा पुण्यवान दिवस आजचा आणि त्या दिवशी मात्र आनंदाने सोहळा ही सेवा. कारण ज्या व्रतामध्ये तर भगवंताला इतकं ताकद व्रतामध्ये आहे की यमाला हरवत ताकद या व्रतात दिल्यामुळं जिने कोणी आनंदाने आज केलं असेल परिवार निश्चितपणे आज भाग्य त्याचा आपण जरा भाग्य त्याचं म्हटलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे महाराजांचं एक थोडं नियोजन चालू होते की पुढच्या महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव आपला अतिशय मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं नियोजन भक्तमंडळाने केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही त्या भक्तमंडळाला एक धन्यवाद देतो का आपण आत्ता तयारी लागलात त्याबद्दल मी तुम्हाला एकदा खरंच धन्यवाद देतो. कारण काही ना काही नवीन तुम्ही करतात आल्यानंतर दिवशी जागा मागे बघितली खूप पाणी राहायचं. येवल्यामध्ये दगड गेलं गेलं महाराज 1000 रुपये ट्रॅक्टर कमीत कमी तरी भेटत, आजूबाजू पण दगड भेटत. तुम्ही एवढं दगड गोळा केला ते श्रमदानामध्ये ट्रॅक्टर उभा केला आणून टाकलं, ही श्रद्धा पाहायला भेटते. आणि त्याने सांगितलं महाराज तुम्ही पूर्ण येईपर्यंत दगड लेवल करून आम्ही वरून टाकून जागा कंप्लीट करून ठेवू. आज साध्य आपली वेळ आली तर महाराज नक्कीच येईल आणि आपण बोलू मला खरंच आनंद झाला ऐकल्यानंतर. असंच कार्य आपण करत राहावं आणि बाबाजींनी आपली प्रेरणा द्यावी आणि आश्रमात भरभराट होत राहावी अशी एक आपण सदिच्छा व्यक्त करू आणि स्वामीजींना विनंती करू का आपल्या अमृतवाणीतून आपण आजचा सत्संग आपण करावा. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की गुरु महाराज ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा
तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटिदला कारुण्य सिंधु भवदुःखहरि तुझवीन शंभो मजकोदतारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वतीपते हर हर महादेव। कृष्ण भगवान जनार्दन स्वामी महाराज ईश्वर भगवान ईश्वर महाराज की संतन की जय सनातन धर्म की जय हनुमान वर रामचंद्र की जय ईश्वर भगवान की शिवाजी महाराज की संभाजी महाराज नर्मदा मैया की जय। 2 मिनिट भजन करू। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं रामेश्वराच्या सान्निध्यात पौर्णिमा आपण मासिक ही जे दर महिन्याला येतो, ही वारी करतो. आम्ही कुठेही असलो तरी आपले भक्तपरिवार प्रदोषला येऊन कदाचित नाही पौर्णिमा जमली तर दुसऱ्या दिवशी का होईना या, असं हे निवेदन आपण दर महिन्याला करतो. खूप छान आहे, कारण पौर्णिमेचं सर्वात जसं प्रदोष तशी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेचं खूप महत्त्व आहे. 32 पौर्णिमा केल्या तर सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. कमीत कमी पण प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व आहे. दत्ताचा जन्मसुद्धा भगवान दत्तात्रेयाचा कधी झाला? पौर्णिमेला. भगवान बुद्धाचा जन्म कधी झाला? पौर्णिमेला. बरोबर आहे. होळी कधी असते? बरोबर आहे का नाही? त्याला तुम्ही शिमगा म्हणतात. कधी असतो तो? पौर्णिमेला. आज तुमचा सगळ्यात मोठा सण आहे, तो म्हणजे कोणता दिवस आहे आज? वट. ज्याच्यात तुमची वट आहे आज. किती प्रदक्षिणा मारल्या? किती मारल्या आज? किती मारल्या? 7 ना? फक्त 7च जन्म मिळू द्या असं. पुढचं गेलं. भाग्यवान आहे की आज वटपौर्णिमा आहे. अतिशय तपश्चर्या जप तप केलेला आजचा हा दिवस आहे. सती सावित्री आहे ती, आणि तिचा पती कोण आहे? सत्यवान. वास्तविक त्याला 1च वर्ष, तिला माहिती होतं, त्याला एक लग्न लावतानाच माहिती होतं की 1 वर्षाचं आयुष्य आहे. किती वर्षाचं आहे? तरी पण तिचं सत्व एवढं होतं. आपण फक्त पत्रिका पाहतो, अरे काही खरं नाही, आमका योग आला, फलन आला, नाडी बरोबर नाही आणि लगेच टाका मोडून. ही अजिबात डगमगली नाही. कधी कधी मृत्यूगंड योग येतो, अमका येतो, फलन येतो, बिस्तन येतो, अजिबात घाबरायचे नाही. ज्याच्याजवळ भगवान शंकराची भक्ती आहे ना, त्याने सरळ मस्त पाहिजे. कारण हे योग, या योगाचा योगेश्वर भगवान शिव आहे. सगळे योग जुळवणारा, सगळ्या पत्रिकामध्ये जे काही सगळं काही अनुकूल करणारा या जगात एक देव आहे, तो म्हणजे महादेव. लक्षात राहा. एका जनार्दनी शिव, आज या ठिकाणी येवला या ठिकाणी परमपूज्य 108 श्रीमंत रोकडोबा हनुमान मंदिर पवित्र स्थान अशा या भूमीत ज्यांचं वास्तव्य आहे, त्या ठिकाणचे महंत आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आमचे संदीपगिरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या टाळ्याच्या गजरात स्वागत करू. विशेषतः आपल्या या ठिकाणचे नवनाथ महाराज तेही या ठिकाणचे महंत तेही उपस्थित आहे. त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करू. विशेष आपलं मंडळाला खूप छान असं त्यांच्यावर जबाबदारी दिल्या गेल्यामुळं आणि त्यांनी ती खऱ्या अर्थानं पार पाडलं. वास्तविक आम्ही आल्या आल्या तिकडे चक्कर मारला, एवढे दगडं टाकून ठेवले, मुरुम आणून ठेवला. म्हणजे खरं कार्य डोळ्यांचं पारणं फुटणार आहे. खरंच आमचे संदीप बाबा सांगत होते की खरंच मंडळानं काम करून दाखवलं. तुमचं सगळ्यांचं सहकार्य, ज्यांनी विहिरीचा दगड दिला असेल, ज्यांनी ट्रॅक्टर दिला असेल, ज्यांनी कोणी डिझेल दिला असेल, कोणी काही का होईना,
खारीचा वाटा आपण जनार्दन स्वामींच्या कार्यात देतो आहोत. या काळाची टाप नाही त्याची वजा करायची, एवढं पुण्य त्यांच्या पदरात पडलेलं आहे. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यात श्रमदान सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे. आणि त्यात आपण सर्वांनी आपल्या वर्ष 2-2 वर्ष विहिरी तशाच ठेवल्या. लोक दगडं मागायला यायचे, नाही आम्हाला बाबाजीच्या आश्रमात द्यायचं आहे. त्या खरंच त्या ज्यांनी दगडं दिले असतील त्यांचं खरंच पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करू. की ते कितीतरी पिढ्यानं पिढ्या आपलं नाव राहणार. आश्रमात हजारो साधू संत येणार आहे, आश्रमात हजारो लोक येणार आहे आणि ते दगड आपण सत्कारणी लावले. खूप भाग्यवान. म्हणून ज्यांनी कोणी ट्रॅक्टर जवळजवळ त्या दिवशी किती 16-17 किती ट्रॅक्टर होते, 16 ट्रॅक्टर दिले. कुठली गोष्ट नाही. प्रत्येकानं सकाळपासून ट्रॅक्टर जे लावले इथे सुरू करून दिले. असं बाबाजींच्या काळात असं वाटतं की जनार्दन स्वामी आपल्या चिचुंडीमध्ये आहे म्हणून असं कार्य पाहिलं. जन्मोनी संसारा झालो त्याचा दास, जन्मोनी संसारा झालो त्याचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगे जन्मोजन्मा बहु पुण्य केले जन्मोजन्मा. तेव्हा या विठ्ठल कृपा केली, तेव्हा या विठ्ठल कृपा केली जन्मोजन्मा बहु पुण्य केले जन्मोजन्मा. जन्माचं पुण्य आहे. आज प्रभू रामचंद्राच्या शेतूमध्ये किती दगड होते, किती वानर होते. आज जनुबाबाच्या कार्यातले वानर किती छान कार्य करतात, किती चांगली गोष्ट आहे. म्हणून ज्यांनी पंगत दिली, काय नाव आहे त्यांचं पंक्तीवाले चालतं, काय नाव आहे नाव यादीत? संजूभाऊ पवार, संजीवभाऊ पवार, वसंत मामा सूर्यवंशी, संत मामा सूर्यवंशी आहे. अजून सीताराम वाल्मिक लहरे, सीताराम वाल्मिक लहरी यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. कारखान्यावर येऊन आमंत्रण दिलं त्यांनी. म्हणलं आम्ही काही झालं तरी येऊ. तसं आता आम्ही बसलो होतो. म्हणलं आपलं गुरुपौर्णिमेची, म्हणलं गुरुपौर्णिमा आपली एकदम छान झाली पाहिजे. आणि मग कसं करायचं, काय करायचं, म्हणलं काहीच नाही करायचं. 3.5 दिवस जनार्दन स्वामीचं चरित्र ऐकायचं, दुसरं काहीच काय. संध्याकाळी मस्त 3-3.5 दिवस सगळे महात्मे लोक, सगळे साधू संत इथं. कारण ही गुरुपौर्णिमा अशी होईल ना, एक दिवस महाराष्ट्राचे सगळे लोकांचं लक्ष इथं राहील. एवढी सुंदर होईल. आपल्याला ती परंपरा बाबाजींची अनुष्ठानाची परंपरा. मुलं 5 बसो, 50 बसो, 500 बसो, कितीही बसो, पण अनुष्ठानला मुलं बसवायची. काय करायचं, प्रत्येकाच्या घरातून 3.5 दिवस काही शाळा जास्त बुडणार नाही. बरोबर आहे का नाही? त्यातल्या त्यात एखादा रविवार आला तर आणखीनच चांगलं. पण आता कोणता वार येतं हे सांगता येणार नाही. म्हणून अनुष्ठानला मुलं बसवा. एक संस्कार लागतील, आपली परंपरा जतन राहील. आपल्या परंपरेमध्ये जे अनुष्ठानाचे नियम आहे ते नियमावली त्या मुलांना लागू होईल. लहानपणाचंच हे संस्कार लागले पाहिजे. म्हणून 3.5 दिवसाचं अनुष्ठान राहील. जनार्दन स्वामींचं जीवनचरित्र ऐकायला भेटेल. काहीमध्ये कथा पण राहील. प्रत्येक महात्मा येतील, प्रत्येक दिवशी प्रवचन पण करतील. म्हणून असा हा कार्यक्रम आपला 3.5 दिवसाचा आयोजित झालेला आहे. मंडळाच्या धावपळीनं त्यांना आता जसं शेडसाठी धावपळ केली तशी गुरुपौर्णिमेसाठी पण आपल्याला पळापळ करावंच लागेल. आणि म्हणून ज्यावेळेस ही पौर्णिमा येते त्यावेळेस प्रत्येकाचे पाऊल आश्रमाकडे निघतात. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा हा आश्रम आहे. कोणाचा आहे आश्रम? कोणाचा आहे? जनार्दन स्वामीचा. कोणाचा आहे? बाबाजी. चला बाबांच्या आश्रमात जाऊ, नाव स्वामी जनार्दन घेऊ, नाव स्वामी जनार्दन घेऊ. चला स्वामींच्या जनार्दन
चुंडीचं सगळ्या आजी महिला मंडळ भाविक भक्तगण येऊन मांड्याचं जेवण दिलं ना सगळ्यांना ना, दरवर्षी आपण देतो मांड्याचं जेवण सगळे. आता सुद्धा त्यानंतर 3 पंक्ती झाल्या मांड्याच्या. खूप छान, चांगलं वाटलं, खूप छान वाटलं. दरवर्षी आपण आपल्या इथल्या महिला मंडळाच्या वतीनं खूप मोठे मांड्याचं जेवण असतं, आंबेरसाचं जेवण असतं. आंबे आणतात, मांड्या असतात, त्याला सार पण असतं वाटतं. सार पण असतं नाही, 2 डोळे लावले त्याच्यामुळे दिसत. चांगलं आहे, कितीतरी कृपा आहे बाबाजींची. हे बाबा एक थोडं दान केलं बाबाईच्या कार्यात. आता ह्या लोकांनी बिचाऱ्यांनी इथं दान केलं, त्यांना वर्षभराचा अनुभव पाहतो कसं होतो. ज्यांनी दान केलं ना इथं पंक्तीत, त्यांनी इथं 1 पट दिलं पण घरात 1000 पट येणार आहे त्यांच्या. 1000 हातानं बाबाजी देणार आहे. हे अनुभव घ्या, कारण सत्पात्री दान होतं. कारण धन शुद्ध दानानं होतं, पण अशा ठिकाणी दान झालं पाहिजे. हे बघा, ही 32 पौर्णिमा करणारा त्याला संतान प्राप्ती होते, संपत्ती प्राप्ती होते. आणि पौर्णिमेच्या दिवशी दान करणारा गायदान, या ठिकाणी अन्नदान हे करावं. विशेष म्हणजे आजच्या या दिवशी सत्यनारायण केला पाहिजे. या पौर्णिमेला ऐका सत्यनारायणाची कथा, श्री हरी जगन्पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. ऐका सत्यनारायणाची कथा, ऐका सत्यनारायणाची कथा. आजच्या ह्या दिवशी हवन केलं पाहिजे. या पौर्णिमेचं महत्त्व आहे. काय केलं पाहिजे? छोटंसं कुंड पेटायचं, त्याच्यात बाबाजींचे विधीमध्ये मंत्र आहे. प्राणाय स्व, अपानाय स्व, यानाय स्व, समानाय स्व, ब्रह्मणे नमस्व असं म्हणून 5 चमचे तरी आज हवन केलं पाहिजे. आज दान केलं पाहिजे, आज हवन केलं पाहिजे. विशेष म्हणजे आजच्या या दिवशी जसं यशोदे माईला कृष्णानं सांगितलं की तू पौर्णिमा कर, भगवंतानं प्रत्येकानं पौर्णिमेचं महत्त्व, कारण पूर्ण या दिवस पूर्ण चंद्र तयार होतो म्हणून पौर्णिमेचं महत्त्व एवढं सुंदर सांगितलेलं आहे, एवढं चिंतन केलेलं आहे त्याच्यामध्ये. या सत्यवानासाठी वर्ष झालं आणि सत्यवानाचा काळ आला आणि प्राण गेला. कारण ठरलेलं असतं, जसं 14च वर्ष मार्कंड्याचं होतं. पिंड निर्माण केली मार्कंड्याने, मार्कंड ऋषीने, आणि तिची पूजा करायला लागली. भगवान शंकराचा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप करता करताच वेळ आला आणि काळानं झडप टाकली. फास पडला यमाचा आणि माझा देव महादेव त्या शिवलिंगातून प्रगट झाला. ती जागा आहे जगन्नाथपुरीला. कुठे आहे? जगन्नाथपुरीला गेले तर मार्कंडे ऋषींचं मार्कंडेश्वर मंदिर आहे. त्या पिंडीचे असे 2 भाग झालेले आहे शिवलिंगाचे. महादेव त्याच्यातून निघालेला आहे. म्हणजे ते 2 भाग झाले म्हणजे काय खंडित झालं का देव? मुळीच नाही. त्या ठिकाणी असे देवाचे 2 भाग झालेले आणि देव तिथून निघून मार्कंड्याचं रक्षण केलेलं आहे की हे बाबा 14 वर्षाने आता मी 14 कल्प देतो. तसं भगवान शंकराच्या आराधनेनं मार्कंड ऋषी वाचले आणि 14 कल्प आयुष्य मिळालं. तशी ही व्रतस्थ होती, त्यागी होती, वितरागी होती, एक पतिव्रता होती. यमराजाच्या दरबारातून आपलं पती घेऊन येणं काही सोपी गोष्ट नव्हती. यमाला सुद्धा थरकाप सुटला होता वरती गेल्याने. तू माझा पती कसा आणलास? तुला कोणी परवानगी दिली? आणि म्हणून परत पती घेऊन येणारा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. म्हणून ज्या महिला आज वडाची पूजा करतात, वड म्हणजे अक्षय आहे, वटवृक्ष म्हणजे भगवान शिव आहे. एक वृक्ष असा आहे, बी फक्त एवढं बारीक आहे पण वृक्ष किती मोठा आहे, किती वर्षानुवर्ष टिकतो. म्हणून आपला पतिदेव जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे जे व्रत करतात त्यांचं अखंड सौभाग्यवती राहते. म्हणून आजची वड सावित्री पौर्णिमा. तुका म्हणे पतिव्रता
बाबांनो, किती आपलं भाग्य आहे चिचुंडीचं, पंचक्रोशीचं, की पौर्णिमेचा दिवस आपल्याला पंगत मिळाली. पौर्णिमेचा दिवस, सगळ्या पौर्णिमा बघा किती महत्त्वाच्या आहे. सगळ्या पौर्णिमेचं किती मोठं मोठं महत्त्व आहे. आणि आपल्याला हा दिवस मिळाला म्हणजे आयतं देवाची कृपा आपल्यावर झाली. या दिवशी जगदंबा परम परमेश्वरी प्रसन्न होण्याचा दिवस पौर्णिमा आहे. भगवान शंकराला प्रसन्न करण्याचा दिवस आजचा आहे. भगवान विष्णूला आवळ्याचं उटणं लावण्याचा दिवस आजचा आहे. कोणता? आता जाऊ दे, सकाळी लावायचं राहतं. आणि आवळ्यानं, उरलेल्या आवळ्याने स्नान करायचा दिवस आजचा आहे. म्हणजे आजच्या दिवशी आवळ्याचं उटण्याने स्नान करावं आणि मग पूजाला जावं असं शास्त्र सांगतं. आता पुढच्या वर्षी राहू द्या, आता गेला दिवस तो निघून. ते म्हणाल बाबा सकाळीच या जा मग सांगायला, जे दिवसभर हे सगळं होईल. असं खूप छान आहे आजचं व्रत. याला आता ठीक आहे, आता वड्याला आपण प्रत्येकानं आता किती आजचा दिवस म्हणजे तुमच्यासाठी किती महत्त्वाचा राहतो, बरोबर आहे का नाही? हां, सकाळपासून ते काय बाबा 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 घरचा महादेव बिचारा चहा वाचून आखरी वडाला घरा 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 तो बिचारा 12 वाजता तरी येत नाही घरी. किती मोठी तपस्या आहे तुमची घरी. पहिलं त्याला चहा पाजा जा, जेव खाऊ घाला, मग वडाकडे जा, तर तो प्रसन्न राहील. नाही तर तो वाटच पाहत राहतो. बरं, यांचे फोटोमध्ये 4-5 तास सावित्रीचे 5-7 तास तर त्याच्यातच जातात. म्हणजे जी सकाळी 8ला निघती 4लाच घरी येते. महादेव कस काय प्रसन्न होईल सांगा. म्हणून बाबांनो, पहिल्यांदा तिने आपल्या पतीला आणलं म्हणजे तिची पतीवर किती श्रद्धा आहे, किती भक्ती आहे, त्याचं चिंतन करण्यासारखं आहे आज. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये शिकण्यासारखं आहे. ह्या फार चिंतनाच्या गोष्टी असतात आपल्याला. आम्ही आज तुमच्यासाठी लवकर आलो होतो. अगोदर याला गेलो नगरसोलला, तिथं प्रवचन केलं, मांड्याचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर आम्ही महाराजांकडं आपल्या सिद्धिबाबांकडं थांबलो, दुपारी आराम केला. कारण म्हणलं आता परत तिकडं जायचं, परत यायचं. आता जरी कुंभमेळ्याची गडबड असली तरी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला 3 दिवस इथे राहणार आहे, लक्षात राहू दे. किती काही झालं तरी बाजूला राहिलं तरी पण 3-3.5 दिवस पूर्ण कार्यक्रम केल्याशिवाय जाणार नाही. तोपर्यंत एक विनंती आहे की आपल्याला या ठिकाणी हॉल झालाच पाहिजे. 2-3 दिवसात आपण ते माणसं कामाची घेऊन येऊ. आपल्याला त्या हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था झाली पाहिजे. अनुष्ठानवाल्यांना तिकडे व्यवस्था झाली पाहिजे. या मोठा हॉलमध्ये इकडे जेवणाची व्यवस्था पलीकडे झाली पाहिजे. म्हणजे सगळं वातावरण तोपर्यंत आपल्याला बनवायचं आहे. थोडं श्रमदान करायची वेळ आली तर करा, दगडं लावण्याची वेळ आली तरी लावा. कोणाला काय सिलिंग वगैरे करायचे असेल तर ते करू लागा. कोणी मुरुम टाकू लागा. कोणी परत आपल्याला JCB असेल त्याने JCB द्यायचं. लेवल करण्यासाठी केने असतील ट्रॅक्टरच्या, त्याच्यावर ट्रॅक्टर चालवायचे. आता हे तरी दगडं एवढे होते, पण आम्ही ज्यावेळेस वायगावला केले ते डोके एवढे दगडं होते. त्याच्यात 2-3 JCB उतरवले त्याने आणि ते JCB त्याच्यात चालायचे आणि बरोबर लेवल करायचे. म्हणून बाबांना थोडा कष्ट होईल, परंतु एकदा जर आपल्याला या ठिकाणी आश्रमाच्या ह्या व्यवस्था झाल्या तर आपल्याला काही कमी पडणार नाही. तुमच्यासाठी ही व्यवस्था कायमची होऊन जाईल. म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण रजा घेऊया. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण नारायण राजे हरे परमे प्रेम